नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती नांदेड शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची बघा निर्मिती ही 1 मे सन 1999 या दिवशी झाली। बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची बघा निर्मिती ही 1 मे सन 1999 या दिवशी झालेली आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। या दिवशी बघा हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते। बघा, पंजाबचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणास म्हटले जाते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। पंजाबचा बघा सिंह असे लाला लजपत राय यांना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रजत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे। बघा, रजत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर रजत क्रांती बघा अंडी उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, गीतांजली बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। गीतांजली बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। गीतांजली बघा हा काव्यसंग्रह रवींद्रनाथ टागोरांचा या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, डॉक्टर अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा मिळाला होता। बघा, डॉक्टर अमर्त्य सेन यांना बघा अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। सन 1998 बघा या वर्षी डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये बघा नोबेल पुरस्कार हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक 7 पहा, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। बघा, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। 5 नोव्हेंबर बघा या दिवशी रंगभूमी दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8 पहा, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। भगतसिंग यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा, CPUचं बघा योग्य फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बघा CPU यांचे या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा जीएमसी भरती नांदेड बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं PDF आहे। त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला हे सर्व IMP बघा PDF 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा, त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। नागपूर बघा या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। केशवसूत बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। कृष्णाजी केशव दामले बघा या कवीचं या ठिकाणी
क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा, जागतिक आरोग्य संघटनेची बघा स्थापना ही 7 एप्रिल सन 1948 बघा या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची बघा या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डॉप्थेरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? बघा, डॉप्थेरिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. डॉप्थेरिया बघा हा रोग गळा बघा या भागाला होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण यांच्या बघा समाधी स्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? बघा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. प्रीती संगम बघा हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं ते नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला? भारतामधला बघा पहिला बघा पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. बघा, भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुल्टी जो की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. विषय क्रमांक 17 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. रॉकी ही पर्वतरांग बघा उत्तर अमेरिका या खंडामधली पर्वतरांग आहे. विषय क्रमांक 18 पहा, पटना हे शहर बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक 19 पहा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामध्ये सर्वाधिक बघा हे वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. विषय क्रमांक 20 पहा, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश बघा या राज्यामध्ये बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर? बघा, झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. झेलम नदीच्या काठावर बघा श्रीनगर या ठिकाणी हे शहर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री बघा हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नवे मंगरूळ बघा हे पश्चिम किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 25 बघा, माउंट बॅटन ही योजना कोणत्या वर्षीची? बघा, माउंट बॅटन ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा, माउंट बॅटन बघा ही योजना सन 1947 या वर्षीची ही योजना आहे. विषय क्रमांक 26 बघा, भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा, भारतीय पोलीस कायदा बघा हा कायदा बघा सन 1861 या वर्षी बघा भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSFची बघा स्थापना 1 डिसेंबर सन 1965 या वर्षी बघा BSF या बघा BSF बघा या फोर्सची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक 28 बघा, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमधला या ठिकाणी? बघा, शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा, शिक्षण हा विषय या ठिकाणी समवर्ती सूचीमधला या ठिकाणी तो विषय आहे. विषय क्रमांक 29 बघा, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, आशियाई विकास बँकेचं बघा मुख्यालय मनिला फिलिपाईन्स बघा या देशामध्ये आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुदेव बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गुरुदेव बघा हे टोपण नाव रवींद्रनाथ टागोरांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रहामध्ये विचारले सर्वाधिक घनता बघा पृथ्वी या ग्रहाची आहे, तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, सर्वाधिक घनता बघा पृथ्वी या ग्रहाची आहे. बघा, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ग्रह आहे? बघा, शनी बघा या ठिकाणी हा ग्रह सर्वात कमी घनत्व असलेला तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण खालीलपैकी किती आहे? बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या बघा एकूण 1/6 या ठिकाणी चंद्राचे या ठिकाणी गुरुत्वाकर्षण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा, भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय सेना दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, बल्लारपूर बघा हा कागद निर्मिती कारखाना जो की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, भारतामध्ये बघा रेल्वेचे डबे बघा भारतामध्ये विचारले रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा कपूरथळा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? बघा, कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? बघा, कॉफीमध्ये बघा कॉफीन या नावाचे या ठिकाणी अपायकारक द्रव्य असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पचन क्रियेमध्ये बघा स्टार्चचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये? बघा, पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते? बघा, पचन क्रियेमध्ये बघा स्टार्चचं बघा जे काही रूपांतर आहे ग्लुकोजमध्ये या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक 39 बघा, दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे? बघा, दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे? बघा, दाब बघा ही आदिश राशी बघा या प्रकारची राशी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा झालेला सत्याग्रह आहे? झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे? बघा, सन 1923 या वर्षी बघा झेंडा सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? कॉमनवेल्थ बघा, कॉमनवेल्थ बघा हे वर्तमानपत्र डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंदी जीवन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बंदी जीवन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सचिंद्रनाथ सन्याल यांच्या या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, लॉर्ड वेलेस्ली यांनी पहा तैनाती फौजेची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, पंडित रमाबाई यांनी पहा मुक्ती सदन यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते? बघा, भारतामध्ये बघा सर्वात अधिक हिवाळी पर्जन्य बघा हे तामिळनाडू या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळकांनी बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र बघा हे लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रकाशित हे केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, मराठा बघा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून ते प्रकाशित केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र बघा कोल्हापूर या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायचूर बघा हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रायचूर बघा, रायचूर बघा हे क्षेत्र बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. बघा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं बघा ठिकाण गुजरात या राज्यामधलं ते ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे या ठिकाणी रेगूर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, संथाल बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? संथाल
बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं आहे ते? सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा GMC भरती नांदेड बघा शिपाई आणि बघा प्रयोगशाळा सहाय्यक बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं PDF आहे। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर बघा 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।